थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईमध्ये मोठा रोड शो होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण ज्या ठिकाणाहून स्टार्ट होणार आहे त्यापासून ते एंडपर्यंत जी मोठी जय्यत तयारी आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं अशोक सिल्क मिलपासून हा संपूर्ण रॅलीला सुरुवात होईल। मध्ये मध्ये जे संपूर्ण जे काही बॅनर असतील, फोटो बॅनर असतील हे लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र खास आकर्षणाची बाब म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जिरावाला पार्श्वनाथ चौकामध्ये भली मोठी जी श्रीरामाची प्रतिकृती असणारी जी मूर्ती आहे ती सध्या उभं करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि स्थानिक प्रशासनाकडून हे संपूर्ण जी याची चाचपणी आहे ती सध्या केली जाते। स्थानिक पोलीस जे आहे त्यांच्या सुरक्षेमध्ये हे संपूर्ण स्टॅच्यू आहे तो सध्या ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। देवेन भारती यांनी सुद्धा काही वेळापूर्वी या संपूर्ण प्रतिकृतीची पाहणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत ही श्रीरामाची जी मूर्ती आहे ती पुन्हा एकदा या संपूर्ण रॅली दरम्यान जर पाहायला गेलं तर एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असलेली आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपूर्ण रोड शोला सुरुवात होईल आणि या चौकावरती असलेल्या या मूर्ती एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असलेला आपल्याला पाहायला मिळते। रोहन पवारसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।